फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पनीर आणि कांद्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी. पनीर इथे मी किसून घेतलेलं आहे. हे पहा, पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. असं 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. छान असं किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने. तुम्ही कधी केली नसेल रेसिपी नक्की करून पहा, वेगळ्या पद्धतीची आहे. आवडली असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, छान असं पनीर किसून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. मस्त छानपैकी किसून घेतलेलं आहे पनीर, पाहू शकता. पनीर किसून झालं. आपण बरीच वेगळी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा. हे पहा, आता इथं 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत मी. ह्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे आणि मधून त्याचे असे 4 भाग करून घ्यायचे. आपल्याला पूर्ण नाही कापायचे, वरच्यावर असे फोडी करून घ्यायचे आहेत. हे पहा, पाहू शकता. नुसते वरच्यावरच कापायचे आहेत, एकदम आतमध्ये नाही जाऊन त्याचे चीर त्याचे. हे पहा, वरच्यावर असे कापून घेतलेले आहेत, पाहू शकता. छान असे मस्त फोडी केलेले आहेत. हे पहा, जास्त आतमध्ये नाही काय, वरच्यावर अशी फोडी करून घेतलेले आहेत. आता आपण थोडासा मसाला भाजून घेऊया वाटण्यासाठी. एक तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये धने आणि जिरं भाजून घेणार आहे मी. हे पहा, धने आणि जिरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक. धने आणि जिरं छान असं भाजून घेतलेलं आहे. पहा, जिरं घातलेलं आहे थोडंसं. छान असं खरपूस भाजलं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. लसूण जेवढं टाकेल तेवढा चवीला छानच लागतो. हे पहा, लसूण घातलेलं आहे बराचसा. आता हे सुक्कंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे पहा, क्वांटिटीप्रमाणे दही घेऊ शकता, कमी जास्त. आता हे छान असं दही फेटून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं हलवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित दही हलवून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये आपण सोलून घेतलेले कांदे घालणार आहोत. हे पहा, कांद्यांना असं दही लावून घ्यायचं व्यवस्थित सर्व. छान असं दही आपल्याला मस्त लावून घ्यायचं आहे त्याला. ते छान मुरतील असे कांदे दह्यामध्ये, अशा प्रकारे छान लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि तिखटवाली. हे पहा, गरम मसाला थोडासा घातलेला आहे, जास्त नाही घातलेला, थोडंच घातलेलं आहे. हे पहा, आता छान आपण हे थोडीशी हळद घातलेली आहे आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. हे पहा, लागेल तसं. हे पहा, छान असं आता आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. हे पहा, अशा प्रकारे छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सर्व आणि ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे 15 मिनटं, जेणेकरून ते छानपैकी मुरले जाईल दही त्यामध्ये. हे पहा, छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं आता दही कांद्यामध्ये, पाहू शकता. आता ह्याला आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण भाजीची फोडणीची तयारी करूया. हे पहा, आता एक कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालणार आहे. हे पहा, तेल घातलेलं आहे. तेल छानपैकी तापलं, छान तेल तापून द्यायचं आहे. मस्त अशी फोडणी बसली की खायलासुद्धा चव छान लागते. जिरं घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये नंतर कढीपत्ता घातलेला आहे, पाहू शकता. आता आपण वाटण घालणार आहोत. आपण धने, जिरं आणि लसणाचं वाटण घातलेलं आहे, सुक्कंच वाटून घेतलेलं आहे वाटण. छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे तेलावर. हे पहा, ते भाजलं की त्यानंतर आपण एक कांदा बारीक कापून त्यामध्ये घातलेला आहे. कांदा देखील तेलावर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, तांबूस रंग येईपर्यंत. हे पहा, छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित, कच्चा राहायला नको. हे पहा, छान असे बारीक गॅसवर आपण आता कांदा भाजून घेतलेला आहे, पाहू शकता. छान असा कांदा भाजलेला आहे. वास देखील छान येत आहे धना पावडरने. धने आपण अख्खे धने घातलेले आहेत वाटून. कोथिंबीर घातलेली आहे. छान असे हलवून घेऊयात आपण 1-2 मिनटं फक्त. हे पहा, खूप भारी वास येत आहे फोडणीचा. मस्त असं आता छान भाजलेला आहे आपला मसाला. आता आपण त्यामध्ये कांदे आपण मिक्स करून ठेवले होते दह्यात, ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. आणि कांदे टाकताना गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचं नाही आहे, जेणेकरून दही फुटणार नाही.
फुटणे यासाठी आपण मोठ्या गॅसवरच कांदे टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये. छान आता हे परतून घेऊया 1-5 मिनटासाठी. छान मसाला असा भाजून घेऊया. हे पहा मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपण किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे आपल्याला. हे पहा झाला आपला कांदा छान फ्राय झाला की आपण त्यामध्ये पनीर घालणार आहोत किसून घेतलेलं. हे पहा आता हे छान मिश्रण एकजीव करून घेऊ आपण. छान हलवून घेऊया एकत्र. छान असं हलवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं हलवून घेतलं की त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला लागेल तसं. नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले सर्व मिक्स होतील. हे पहा पाणी घातलेलं आहे, थोडंसं थंडच पाणी टाकलेलं आहे. आपण आता हे शिजवून घेऊया. कोथिंबीर घालायची आहे वरून. हे पहा कापून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. छान असे मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे 15 ते 20 मिनटं. आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता कलर इतकी छान आलेला आहे आणि खायलासुद्धा छान लागते. वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटली तुम्हाला रेसिपी. लाईक करा. थँक्यू.